नमस्कार मैत्रिणींनो, आपण छान अशा गौराईंसाठी नथ बनवतो तर त्याच्यासाठी ही दुसरी नथ आहे। आपण याच्या आधी देखील गौराईची नथ बघितली होती, जी की ही बघितली होती आणि आता आपण दुसरी मोरपंखाची बघणार आहोत। तर त्याच्यासाठी साहित्य बघा, तर इथे 2 गौराई आहेत, त्याच्यामुळे मी 2 नथींचं साहित्य घेतलेलं आहे। मोरपंख घेतलेला आहे। आता आपण फक्त एका नथीचं बघूया। क्रिस्टलचे मणी घेतलेले आहेत आणि लॉरियल्स घेतलेले आहेत। हे बघा, हे जे लॉरियल्स आहेत तर ते 3 कलरचे आहेत। व्हाईट पण घेतलेले आहेत, ग्रीन घेतलेले आहेत आणि रेड घेतलेले आहेत। असे 3 प्रकारचे लॉरियल्स घेतलेले आहेत। हिरव्या कलरचे क्रिस्टलचे मणी, मयूरचं कुंदन घेतलेले आहे आणि हे 5 चे मोती घेतलेले आहेत आणि हे 0 चे मोती घेतलेले आहेत। ही रॅपिंगसाठी 30 गेजची तार आहे, त्याऐवजी तुम्ही 0.3 गेजची तार वापरू शकता। ही जी आहे तर ही 22 गेजची तार आहे, जी की एकदम पातळ असते, गौराईच्या नाकांमधून जाण्यासाठी अतिशय योग्य आहे। तर ही तार मी अशा पद्धतीने मधून फोल्ड करून घेतलेली आहे। एक साईडला थोडीशी जास्त आहे आणि एक साईडला कमी आहे आणि ही साधारणतः 20 सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे। आणि ते बघा, 30 गेजच्या तारेमध्ये एक मोती टाकून घेतला 5 चा आणि त्याच्यावरती 0 चा एक गोल्डनचा मोती टाकून गोल्डनचा मनी टाकून घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय गोल्डनचा मनी वरती सोडला आणि फक्त मोतीच्या मधून आपल्याला ही तार काढायची आहे। तर मी तार वरून खाली अशी खेचून घेतली आणि शेवटी थोडीशी तार शिल्लक ठेवली। एकदम टोकाला नेऊन पॅक केलेलं नाही, थोडंसं तार ठेवलेली आहे। तर आता आपण जसा पहिला मोती टाकला होता तर तसाच आपल्याला आता दुसरा मोती टाकून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय तुम्ही, खूप सुंदर आपली अशी ही मोरपंखाची नथ तयार होणार आहे। आत्तापर्यंत मोरपंखाची नथ कशी बनवायची यूट्यूबवरती जास्त करून व्हिडिओ नाही आहेत, परंतु मी खास गौराईंसाठी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे। आता गौराई आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी नथी खूप सुंदर दिसणार, तर त्याच्यासाठी ही आपण छान अशी मोरपंखाची नथ बनवत आहोत। अतिशय मोठी नाही आणि लहान देखील नाही, मीडियम साईजमध्ये आपण ही नथ बनवत आहोत। शक्यतो गौराईंना मोठ्या अशा नथी खूप छान वाटतात, परंतु कोणाची चॉईस जसं कोणाला आवडतं तर तसं तुम्ही बनवू शकता। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये भरपूर मोठी आपण नथ बघितली, तर आता ही आपण एकदम मीडियम साईजमध्ये आपण छान अशी नथ बघणार आहोत। तर हे बघा, खूप सुंदर अशी नथ बनणार आहे। तर येथे हे मोती ओवून घेते, साधारणतः आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे आहेत, जसे मी आत्ता तुम्हाला दाखवले आहेत तर तसेच मोती छान असे ओवून घ्यायचे आहे। आणि तार जेव्हा आपण खेचतो तर तेव्हा एकदम फिटिंगमध्ये व्यवस्थित ओढून घ्यायचे आहे। आणि आता हे बघा, येथे मी 10 मोती ओवून झाल्यानंतरनं जे आपलं हे मोरपंखाचं कुंदन होतं तर ते व्यवस्थित फिक्स करून घेते। जी तार आपण सोडली होती तर ती तार आपण कुंदनच्या वेजांमधून काढणार आहोत आणि एक साईडला ते फिक्स करून घेणार आहोत। आणि हे बघा, शेवटी बांधण्याची पद्धत, दोन्ही मोती होते तर एकत्र बांधले आणि त्याच्यानंतरनं प्रत्येक मोती हा वेगळा वेगळा बांधून घेत आहे। इथे तुम्हाला दिसत आहे, खूप सुंदर अशी ही नथ तयार होत आहे। प्रत्येक मोती व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत एकदम फिटिंगमध्ये, त्याने काय होते, मोती हालत नाहीत, जसे आहेत तर तसे अगदी बसतात। त्याच्यामुळे हे बघा, आपलं छान असं फ्लावर तयार झालेलं आहे। आणि मयूरच्या कुंदनपासून आपण चोकर बनवलेला आहे, गळ्यातले बनवलेले आहेत, मंगळसूत्र बनवले आहेत, कानातले बनवलेत, अंगठी बनवली आहे आणि आता ही नथ बनवत आहोत आपण। भरपूर असे मयूरच्या कुंदनचे डिझाईन आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत, तर ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता। तर इथे बघा, जी बेस तार आहे आपली 22 गेजची, तर त्याला छान असं हे कुंदन पॅक करून घेते। पॅक करण्याची पद्धत बघा, फक्त तार आणि मोती व्यवस्थित पॅक करून घेते, म्हणजे जे स्टोन आपण जे बनवून घेतलेलं होतं फ्लावर ते व्यवस्थित पॅक होतं। फक्त एवढंच की तार आपल्याला व्यवस्थित ताणून घ्यायची आहे, फिटिंगमध्ये ओढून घ्यायची आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित पॅक होईल। तर हे बघा, छान असं हे पॅक झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला आता येथे मोती घ्यायचे आहेत।
तर तेच मोती यूज करत आहे जे आपण आधी यूज केलेले होते. तर तेच मोती आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि त्याचा एक राऊंड बनवून घ्यायचा आहे. राऊंड बनवल्याने छान असं तिथे एक डिझाईन तयार होईल, फूल तयार होईल. तर हे बघा, हे मोती जे आहेत तर ते पळतात, त्याच्यामुळे पटकन त्याला पकडणं शक्य होत नाही. भरपूर असे मोती घ्यायचे त्याच्यासाठी. आणि तुम्ही ज्वेलरी बनवताना काहीतरी खाली ट्रे वगैरे घेऊ शकता. तर इथे 6 मोती टाकून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता त्याला एक पीळ देऊन गेला. एक पीळ दिला म्हणजे व्यवस्थित छान असं ते एका जाग्याला बसतं. मोती हलत नाहीत आणि लूज देखील पडत नाहीत. आणि त्याच्यामध्ये मी आता स्टार बनवून घेते. हे बघा, 2 मोती झाल्यानंतर आपल्याला तार जी आहे तर ती पलीकडच्या साईडला घ्यायची आहे. आता पलीकडच्या साईडवरून 2 मोतीलाच आपल्याला ही तार दुसऱ्या साईडला घ्यायची आहे, खालच्या साईडला. आणि त्याच्यानंतरनं जे 2 मोती राहिलेले आहेत तर त्या 2 मोतींना आपल्याला ही तार घ्यायची आहे ओढून. आणि हे बघा, खूप सुंदर आता हे येथे मध्ये स्टार तयार झाला आणि जो आपला क्रिस्टल होता तर तो देखील पॅक झाला. आता तार मोतींच्या वरून खाली काढली आणि व्यवस्थित ते फिक्स करून घेतलं एका जागेला. येथे जो क्रिस्टलचा मणी आहे तर तो थोडासा लहान झाला, थोडासा आपण मोठा जर यूज केला तरी चालेल. आणि आता येथे एक मोती टाकून घेते. त्याच्यानंतरनं एक क्रिस्टलचा मणी टाकून घेतलाय आणि त्याच्यानंतर एक मोती टाकून घ्यायचा आहे. म्हणजे आपली पारंपरिक नथ अशी ही एकदम व्यवस्थित तयार होईल. इथे बघा, खूप सुंदर अशी आपली ही नथ तयार होत आहे. बघू शकताय त्याला थोडासा नथीचा आकार दिला आणि शेवटी जी तार राहिली होती तर त्याला 2 वेळेस रॅप करून घेतलं. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला शेवटची स्टेप म्हणजे लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत. तर इथे 3 कलरचे लॉरियल्स यूज करत आहे. आपल्या गौराई खूपच उठून दिसणार आहेत आपली ही नथ घातल्यानंतरनं. हे बघा, छान असं हे पॅक करून घेते इथे. आणि हे पॅक करून झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात खाली आता राऊंड बनवून घ्यायचा आहे 2 वेळेस. म्हणजे आपण जे नथीची तार आलेली आहे नाकातून घातल्यानंतरनं तर ती तार व्यवस्थित येते पॅक होईल. हे बघा, नथे जी आपली नाकातून तार आहे तर त्याला थोडासा आकार दिला आणि आता राऊंड कसा करायचा बघा. एक्स्ट्राची तार होती रॅपिंगची ती कट करून घेतली आणि येथे बघू शकताय आता राऊंड करायची पद्धत. तर येथे मी राऊंड नोज प्लायर घेतलंय आणि त्याला सगळ्यात आधी राऊंड करून घेतला आणि इथे मी प्लायर हलवत नाहीये, फक्त तार आहे तर ती तार हलवते. आपल्याला थोडंसं लहान राऊंड बनवून घ्यायचं आहे. तर हे बघा, जे वरचं टोक आहे तर ते मी याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे, फक्त जे खालचं टोक होतं तर त्याच्यामधूनच तार घेतली आणि राऊंड बनवून घेतला. आता एक्स्ट्राची तार आहे कट करून घेऊया आणि त्याला व्यवस्थित जे टोक आहे तर ते व्यवस्थित आकारामध्ये बसवलं. आणि हे बघू शकताय आता एक्स्ट्राची तार आहे तर याची देखील आपल्याला कट करून घ्यायची आहे. आणि ही याच्यामधून घातल्यानंतर आपली खूप सुंदर अशी ट्रेडिशनल नथ तयार आहे आपल्या खास गौराईंसाठी खास नथ. तर ही तुम्ही ऑर्डर देखील करू शकता किंवा तुम्ही स्वतः घरी बनवू देखील शकता. तर हा व्हिडिओ बघितल्यामुळे खरंच खूप मनापासून आभारी आहे तुम्हा सर्वांची.